नमस्कार, जोगेश्वरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी निनाद सोनकांबळे। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। शिवसाई एंटरटेनमेंट निर्मित ते 2 दिवस हा मराठी चित्रपट 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे। अभिनेता दिग्दर्शक देवेंद्र दोडके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। मोहन जोशी, अलका कुबल, अरुण नलावडे, विकास उजवणे या दिग्गज कलाकारांसोबत रुपेली कोंडेवार मोरे, देवेंद्र दोडके आणि बालकलाकार चिन्मय देशकर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत। नवतारका प्रसिद्धी आयलकर आणि संजित दुरी या नव्या चेहऱ्यांनी या सिनेमामध्ये आपले पदार्पण केले आहे। बबड्या, तुला क्रिकेट फार आवडतं ना? हो ग ताई, मला क्रिकेटरच व्हायचंय। या 12वीच्या वर्षावर संपूर्ण करिअर अवलंबून असतं। आय एम कॉन्फिडंट ही नक्की चांगले मार्क मिळेल। आय लव्ह यू। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। मी कॉलेजला येते ते अभ्यास करायला, प्रेम करायला नाही। मुलांनी जर आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं तर आपले उद्देश पूर्ण होऊ शकतात। मिस्टर रत्नबारकी, बबड्या क्रिकेट खेळताना डोक्याच्या भारावर पडला। बाबड्याला काही झालेलं नाही असं समजून जगायचं। प्रथमाला कळू द्यायचं नाही। 2 दिवसांनी प्रथमाची परीक्षा संपते, नंतर माझ्याच वाट्याला भोग कशासाठी? परीक्षा प्रथमाची आहे का माझी? आपल्या सगळ्यांचीच आहे। ही विदेशात गेलेली मुलं येत नाहीत का परत कधी? हा माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे। हो, तया करा हो। घड्याळाचे काठेही पुढे सरकत नाहीयेत। एक सेकंद, एक वर्षासारखं पुढे जातोय असं वाटतंय। नमस्कार, हा चित्रपट तुम्हाला निश्चितच आपलासा वाटेल। आमच्या आयुष्यात घडणाऱ्या दैनंदिन घटनांवर आधारित असा हा चित्रपट आहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घटना घडत असतात, पण त्या घटनांना स्वीकारून जीवन जगणे माणसासाठी फार गरजेचं असतं। आणि आजच्या काळामध्ये, या तंत्रयुगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि मुलांच्या शिक्षणाप्रती आजचा पालक किती अलर्ट झालेला आहे, सतर्क झालेला आहे। आणि मुलांना सांभाळून त्यांना त्यांच्या भविष्यात यशस्वी करण्याचा जो प्रयत्न आईवडील करत असतात, त्यात बरेच आईवडील आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून तो त्याग करून मुलांना मोठं करत असतात। हाच असा एक मेसेज देणारा, पण त्या त्यागाचा, आईवडिलांच्या त्यागाचा एक परमोच्च बिंदू या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे। या चित्रपटात नवीन जोडी मी पदार्पण करतो आहे, ती म्हणजे संजित धुरी आणि प्रसिद्धी आयलवार यांचा पहिला चित्रपट, ज्यात प्रसिद्धीची मुख्य भूमिका आहे मोहन जोशी आणि अलकाताईंच्या मुलीची, जिच्या भविष्यावर हा चित्रपट आहे। तिने अतिउत्तम काम केलेलं आहे। संजित धुरीने देखील सुंदर काम केलेलं आहे। आणि लाडका सगळ्यात बालकलावंत आमचा चिन्मय देशकर याची देखील या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। श्रीयुत मोहन जोशी, अलका कुबल, अरुण नलावडे, डॉक्टर विलास उजवणे यांनी मला सांभाळून घेतलं। यांच्याबद्दल काय बोलायचं, तुम्हा सर्वांना माहिती आहे, अतिउत्तम नट आहेत। पण यांनी या चित्रपटामध्ये प्रत्येक त्यांच्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा उत्तम पद्धतीने साकारली आहे। आणि या मेकिंगच्या वेळी मला सांभाळून घेतलं। मला कुठेही दर्शवू दिलं नाही की मी नवीन आहे। मला कुठल्याही तारखेपासून ते टायमिंगपर्यंत अजिबात त्रास दिलेला नाही। आणि सगळ्यांची केमिस्ट्री जुळून आली, त्यामुळे हा चित्रपट अतिउत्तम झालेला आहे। मी खात्रीने सांगतो, हा चित्रपट तुम्हाला निश्चित आवडेल। आणि स्वतः तुम्ही चित्रपट बघून गेल्याच्यानंतर 100 माणसांजवळ या चित्रपटाची स्तुती निश्चित करा आणि त्यांना चित्रपटगृहापर्यंत पाठवाल, हा विश्वास आहे। तर रसिक मायबापू, 17 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघायला निश्चित जा। आपल्या आईवडिलांनी मुलांसोबत बघण्यासारखा हा चित्रपट आहे, ते 2 दिवस। धन्यवाद। आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। नमस्कार।